धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा कडाका कायम राहिलाय आणि काल धुळे जिल्ह्यामध्ये 6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे। या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराच्या बाहेर पडत असल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे रब्बी हंगामाच्या पिकांना देखील थंडीचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। धुळे जिल्ह्यामधल्या थंडीच्या या सगळ्या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून काल धुळे जिल्ह्यामध्ये 6.2 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि थंडीचा कडाका हा गेल्या आठवड्याभरापासून कायम असल्याचं पाहायला मिळतं आणि या थंडीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते आहे। नागरिक जे आहेत ते व्यायामासाठी सकाळी बाहेर पडत आहेत। महिलांची ग्रुप असतील, पुरुषांची गुड मॉर्निंग ग्रुप्स असतील, हे या निमित्तानं सकाळीच बाहेर पडतात आणि व्यायामासाठी गर्दी होतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे। आणि थंडीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आणि या थंडीचा परिणाम जो आहे तो एकंदरीतच आपण जर बघितलं तर या थंडीचा परिणाम हा रब्बी हंगामाच्या पिकांवरती होणार आहे आणि त्यामुळे रब्बी हंगामाची पिकं ही चांगली येतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये थंडीचा कडाका हा कायम राहणार असल्याची देखील शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।